दोन कुटुंबे एकमेकांच्या शेजारी राहत होती. एक कुटुंब नेहमीच भांडत असे तर दुसरे कुटुंब शांततेने आणि मैत्रीपूर्ण वातावरणात राहत असे. एके दिवशी भांडण करणाऱ्या कुटुंबातील पत्नी शांत शेजारच्या कुटुंबाचा हेवा वाटून तिच्या पतीला म्हणाली, तुम्ही त्या शेजारच्याकडे जा आणि ते इतके चांगले राहण्यासाठी काय करताय ते पहा. नवरा तिथे गेला आणि शांतपणे पाहू लागला. त्याला एक स्त्री फरशी पुसताना दिसली. अचानक किचनमधून कसला तरी आवाज आल्यावरती किचनमध्ये गेली. त्याच वेळी तिचा नवरा त्या खोलीकडे धावला. लक्ष नसल्याने जमिनीवर ठेवलेल्या बादलीला तो अडखळला आणि बादलीतील सर्व पाणी जमिनीवर पडले. त्याची बायको किचनमधून परत आली आणि नवऱ्याला म्हणाली, मला माफ करा, ही माझी चूक होती की मी बादली हलवली नाही. नवऱ्याने उत्तर दिले, नाही प्रिय, मला माफ कर, कारण माझंच त्याकडे लक्ष नव्हतं. लपून बसलेला भांडण करणारा पती घरी परतला आणि बायकोला उत्तर दिले. त्यांच्यात आणि आपल्यात फरक एवढाच आहे की आपण स्वतःला बरोबर ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि एकमेकांना दोष देतो, मात्र ते स्वतःला सर्व गोष्टींसाठी जबाबदार धरतात आणि आपली चूक मान्य करतात. आनंदी आणि शांतीपूर्ण नात्यासाठी आपण आपला अहंकार दूर ठेवणे आणि आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. एकमेकांना दोष दिल्याने दोघांचेही नुकसान होते आणि नाते बिघडते. जर आपण वाद घालून दुसऱ्या सदस्याचा अपमान केला तर तो त्याचा पराभव नसून तुमचा पराभव आहे. म्हणूनच कुटुंबाला तोडू नका, जोडायला शिका. रामकृष्ण हरी.